काल जर तुम्ही ग्राफिकल मेथडचे जर काही क्वेश्चन सॉल्व केले असतील, ग्राफिकल मेथडचे जी ॲक्टिव्हिटी आहे ती सॉल्व केली असेल आणि प्रॉब्लेम सेट 1.2 जर तुम्ही सॉल्व केलं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी ग्राफिकल मेथडची अंडरस्टँडिंग आली असेल. आणि तुम्ही जर बघत असाल तर ग्राफिकल मेथडमध्ये दोन इक्वेशन्सचे दोन ग्राफ्स बनतात आणि ते दोघं ग्राफ जिथं इंटरसेक्ट होतात असे, तो पॉईंट तुमचा काय असतं, सोल्युशन असतं. तो पॉईंट काय असतं, सोल्युशन. म्हणजे त्या ठिकाणी जी एक्स आणि वायची व्हॅल्यू असते ते तुमचं सोल्युशन असतात. तर बघा, याच्यात एक खूप इंटरेस्टिंग केस आहे, पेज नंबर 9वर तुमची दिली आहे ग्राफिकल मेथडची. खूप इंटरेस्टिंग केस आहे. तर तुम्ही जर काल क्वेश्चन सॉल्व केले असाल आणि तुम्ही पेज नंबर 9 जर बघितलं असाल तर तुम्हाला ते दिसलं असेल की बघा, एक क्वेश्चन दिला आहे त्यांनी, दोन इक्वेशन आहेत, x + 2y = 4 आणि 3x + 6y = 12. हे दोन इक्वेशन आहेत. ते नेहमीप्रमाणे आपण जसं ग्राफिकल मेथडने क्वेश्चन सॉल्व करतो तसं बघा, त्याचा एक टेबल बनवला आणि त्याचे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड केले, ज्याला आपण ऑर्डर्ड पेअर म्हणतो. तर बघा, अशा पद्धतीनं ऑर्डर्ड पेअर त्यांनी फाइंड केले. एक्सची किंमत, वायची किंमत, एक्स आणि वाय. तर बघा, -2, 3 हे तुम्हाला तर जमायला लागलंच असेल की कसं सॉल्व करतात. एक्सची व्हॅल्यू टाकायची, वायची व्हॅल्यू येते, वायची व्हॅल्यू टाकायची, एक्सची व्हॅल्यू येते. 0, 2, 0, 2 आणि 2, 1, 2, 1. तर तसंच हे दुसरं जे इक्वेशन आहे 3x + 6y = 12, त्याच्यासाठी पण आपण काही ऑर्डिनेट पेअर्स काढू. x, y, x, y. तर -4, 4, -4, 4, 1, 1.5, 1, 1.5 आणि 8, -2, 8, -2. तर बघा, हे ऑर्डिनेट पेअर्स आपण काढले, जे की तुम्हाला आता काढता यायला लागले की एक्सची व्हॅल्यू पुट करायची, वायची व्हॅल्यू येते, वायची व्हॅल्यू पुट करायची, एक्सची. तर असे कमीत कमी आपण असं ठरवलं होतं की 3 किंवा 4 ऑर्डिनेट पेअर्स तुम्ही घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचं. तर बघा, याचे ऑर्डिनेट पेअर्स इथे क्लिअर दिसत नसणार तर खाली लिहून घेतो. -2, 3, दुसरा आहे 0, 2 आणि तिसरा आहे 2, 1. याचे -4, 4, 1, 1.5 आणि 8, -2. तर अशी याचे 3 ऑर्डिनेट पेअर्स घेतले, याचे 3 ऑर्डिनेट पेअर्स. तर आता बघा, आपण काय करू, याचं ग्राफ प्लॉट करू. काय करू, या दोघं इक्वेशन्सचा ग्राफ प्लॉट करू. तर बघा, तर अशा पद्धतीने आपण याचं ग्राफ प्लॉट करू. अशा पद्धतीनं तर बघा, हे 0, 0 ओरिजिन, इकडे ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. वरती पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. इकडे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे ही, तर -1, -2, -3 अँड सो ऑन. आणि खाली निगेटिव्ह वाय ॲक्सिस, -1, -2. तर बघा, आता आपण हे ऑर्डिनेट्स जेव्हा पॉईंट करू, हे ऑर्डिनेट जेव्हा आपण इकडे प्लॉट करू, तर तेव्हा आपल्याला समजेल की याचा जो ग्राफ आहे तो थोडा आपल्याला इंटरेस्टिंग भेटेल. का? कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये जे बघितलं ना, तर 2 इक्वेशन्सचे 2 वेगवेगळ्या लाईन भेटायचे आपल्याला, 2 वेगवेगळे ग्राफ भेटायचे. ती याच्यात बघा, याच्यात आपण पॉईंट्स जर प्लॉट केले ना
त्याच्यात आपल्याला थोडी अंडरस्टँडिंग येईल. तर बघा पहिला पॉईंट काय -2,3 बघा, हा -2 आणि हा 3, -2 आणि हा 3. तर बघा याला एक्सटेंड करू, हा पॉईंट आला -2,3. आता दुसरा पॉईंट जर बघाल तर 0,2 बघा, दुसरा ऑर्डिनेट पॉईंट जर बघाल, पहिला काय होता -2,3, दुसरा काय 0,2. तर बघा x0 आणि y2 म्हणजे कुठे येईल तो, या पॉईंटवर x0 आणि y2 बरोबर. तर तिसरा पॉईंट जर बघाल, तिसरा ऑर्डिनेट पेअर काय 2,1 म्हणजे बघा x2 आणि y1 तर याला एक्सटेंड करा, याला एक्सटेंड करा, हा पॉईंट बरोबर. आता बघा आपण हे पॉईंट ऑर्डिनेट पॉईंट्स प्लॉट केले कोणत्या इक्वेशनचे, x + 2y = 4. आता याचे ऑर्डिनेट पेअर्स आपण प्लॉट करू ग्राफवर. याचं बघा पहिला काय -4,4 -4,4 बघा. आता -4 कुठे आहे बघा, x मध्ये इथे -4 आणि हा y मध्ये हा +4. तर बघा याला एक्सटेंड करू आणि याला एक्सटेंड करू, तर हा इथे आपला -4, x -4 आहे आणि y 4 आहे. तर हा पॉईंट आपला इथे भेटला. पुढचा बघा 1, 1.5 1 x 1 आहे हा आणि हा 1.5 म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये म्हणजे इथे 1, 1.5. आता शेवटचा पॉईंट काय 8,2 तर बघा आता याला जर x ला एक्सटेंड केलं 6, 7, 8 तर हा 8 आणि हा -2 बघा, yचा -2 आणि x चा 8. तर हा पॉईंट इथे भेटेल बरोबर. तर आता बघा या सगळ्या पॉईंट्सला जर आपण जॉईन केलं, आपण ब्ल्यू लाईन यूज करू म्हणजे तुम्हाला अजून समजायला इझी जाईल. तर बघा ह्या सगळ्यांना जर आपण जॉईन केलं ना, बघा तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, त्या दोघं इक्वेशन्सचा आपल्याला सेम ग्राफ भेटला. दोघं इक्वेशन्सचा काय भेटला, सेम ग्राफ. म्हणजे आपण जे मागे बघत होतो की 2 इक्वेशनचे आपल्याला 2 ग्राफ भेटायचे, 2 लाईन भेटायच्या आणि ते दोघं लाईन जिथे इंटरसेक्ट करायच्या ते आपलं सोल्युशन राहायचं. पण ह्या केसमध्ये तसं नाही बघा. ह्या केसमध्ये दोघं इक्वेशन्स त्यांचा जो ग्राफ आहे तो काय तुमचा सेम लाईन आहे, ते काय सेम लाईन आहे. ते म्हणून हे खूप इम्पॉर्टंट, खूप इंटरेस्टिंग केस आहे, स्पेशल केस आहे. तर याच्याशी रिलेटेड बघा तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 9 वर क्वेश्चन विचारला आहे. पहिला क्वेश्चन आहे, आर द ग्राफ्स ऑफ बोथ द इक्वेशन्स डिफरंट ऑर सेम. आर द ग्राफ्स आर डिफरंट ऑर सेम. तर आपण बघा याच्यावरून आपण सांगू शकतो ग्राफ्स आर सेम. दुसरा क्वेश्चन काय बघा, व्हॉट आर द सोल्युशन्स ऑफ द 2 इक्वेशन्स x + 2y = 4 अँड 3x + 6y = 12. तर बघा ह्या केसमध्ये आता आपण काय करायचो की मागच्या केसमध्ये जिथे हे दोघं ग्राफ इंटरसेक्ट करतील ते आपलं सोल्युशन होतं. पण इथे आपल्याला इंटरसेक्शन भेटतंय का, नाही. तर इथे काय होईल, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं बघा, ही एक लाईन आहे आणि त्याच्यावरच दुसरा ग्राफ पण आहे, तर त्याच्यावरच दुसरा ग्राफ पण आहे. तर बघा प्रत्येक ऑर्डिनेट पेअर याचं सोल्युशन असेल, बघा हे -2 हे पण सोल्युशन असेल, -2,3 0,2 2,1 म्हणजे जेवढे आपण सॉल्व केले -4,4 1,1.5 8, -2 एटसेट्रा असे. म्हणजे याचे बघा किती सोल्युशन्स असतील, हाऊ मेनी सोल्युशन्स आर पॉसिबल, तर इन्फायनाईट सोल्युशन्स. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, खूपच इंटरेस्टिंग. याच्यावर तुम्हाला खूप मस्त क्वेश्चन विचारू शकता एक्झाममध्ये. तर इन्फायनाईट सोल्युशन्स आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची
की जेव्हा दोघं इक्वेशन्सचा ग्राफ जर तुमचं सेम येतोय तर त्याला इन्फायनाईट सोल्युशन्स आहेत. लक्षात राहील. तर तिसरं बघा, तिसरं, व्हॉट आर द रिलेशन्स बिटवीन कोएफिशियंट्स ऑफ एक्स, कोएफिशियंट्स ऑफ वाय अँड कॉन्स्टंट टर्म्स इन बोथ द इक्वेशन्स. तर बघा रिलेशन आपण बघू. बघा पहिलं इक्वेशन काय होतं, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. दुसरं इक्वेशन होतं 3x प्लस 6y इज इक्वल टू 12. बघा कोएफिशियंट ऑफ एक्स इकडे 1 आहे, इकडे 3 आहे. त्यांचा जर रेशिओ घेतला 1/3 बरोबर एक्सचा कोएफिशियंट. तर वायचा कोएफिशियंट बघा इकडे 2 आहे, इकडे 6 आहे, म्हणजे 2/6. 2 1 जा 2 3, हे पण आलं 1/3. आणि कॉन्स्टंटचा रेशिओ बघा इकडे 4 आहे, इकडे 12, 4/12, 4 1 जा 4 3 जा, म्हणजे 1/3. तर एक गोष्ट तुम्ही नीट ऑब्झर्व करा, तिघांचे जे रेशिओ आहे, एक्सच्या कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट, त्या तिघांचा रेशिओ काय आहे, तिघांचा रेशिओ काय आहे, सेम. तिघांचा रेशिओ काय आहे, सेम. तर तुम्ही ग्राफ प्लॉट न करता पण सांगू शकता, ग्राफ प्लॉट न करता पण सांगू शकता. तुम्ही तिघांचे जर कोएफिशियंटचा रेशिओ घेतला आणि तो रेशिओ जर सेम आला, तो रेशिओ जर सेम आला, तर तुम्ही काय सांगू शकता याच्यावरनं, की दिस सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन विल हॅव इनफायनाईट सोल्युशन्स, विल हॅव इनफायनाईट सोल्युशन्स. बघा आता चौथा क्वेश्चन काय आहे, व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ व्हेन 2 इक्वेशन्स आर गिवन बट द ग्राफ इज ओनली 1 लाईन. काय म्हणताय की याच्यावरनं मग तुम्ही कन्क्लुजन काय काढणार, की 2 इक्वेशन दिले आणि त्याचं ग्राफ जर सेम 1 लाईन आहे, तर काय आपण कन्क्लुजन काढू, आपण कन्क्लुजन हेच काढू की याला इनफायनाईट सोल्युशन्स असतील. याला काय असतील, इनफायनाईट सोल्युशन्स असतील. आणि यांचे रेशिओ ऑफ एक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ वाय इज इक्वल टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट्स, रेशिओ ऑफ कॉन्स्टंट्स. तर तिघांचे रेशिओ काय असतील, सेम असतील. तिघांचे रेशिओ काय असतील, सेम असतील. तर अशा पद्धतीने ही खूपच इंटरेस्टिंग केस आहे. तर आता बघा याच्यात जर तुम्ही परत पेज नंबर 10 वर जर अजून बघाल, पेज नंबर 10 वर, तर 2 इक्वेशन दिले, एक्स मायनस 2y इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस 4y इज इक्वल टू 12. 2x मायनस 4y इज इक्वल टू 12. तर याला बघा, याला जर तुम्ही परत सॉल्व कराल ना, याला जर तुम्ही परत सेम ग्राफिकल मेथडने जर सॉल्व कराल, कोऑर्डिनेट्स घेऊन, ग्राफिकल मेथडने जर कोऑर्डिनेट्स किंवा ऑर्डिनेट पॉईंट्स सॉल्व करून जर तुम्ही याला सॉल्व करणार आणि याचं जर तुम्ही ग्राफ प्लॉट करणार ना, तर तुम्ही करून बघा. आता मी तुम्हाला मेथड शिकवली आहे, तर आम्ही एक्सपेक्ट करतो की तुम्ही स्वतःहून करा. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देतो. तर याचे जे ग्राफ असतील ना ते असे येतील, याचे जे ग्राफ असतील ना ते काय असे येतील. बघा हा ग्राफ असेल एक्स मायनस 2y इज इक्वल टू 4 इक्वेशनचा, आणि हा ग्राफ असेल 2x मायनस 4y इज इक्वल टू 12. ते दोघं ग्राफ काय असतील, एक दुसऱ्याला पॅरलल असतील. हे दोघं ग्राफ काय असतील, एक दुसऱ्याला पॅरलल असतील. तर याच्यातनं बघा, याच्यातनं आपण काय शिकू शकतो, याच्यातनं काय समजू शकतो. बघा आता याच्यात जर आपण एक रेशिओ घेतला, बघा हे इक्वेशन आहे एक्स मायनस 2y इज इक्वल टू 4 अँड 2x मायनस 4y इज इक्वल टू 12. बघा आता रेशिओ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ एक्स इकडे काय आहे 1 आणि इकडे काय आहे 2, तर 1/2. कोएफिशियंट ऑफ वाय इकडे काय आहे -2, इकडे काय आहे -4, तर -2/-4, हे परत काय आलं 1/2. आणि कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट 4/12, 4/12 हे काय मग 1/3. तर बघा या केसमध्ये रेशिओ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ कोएफिशियंट ऑफ वाय बट नॉट इक्वल टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट्स.
बघा मागच्या केसमध्ये तिघांचे रेशिओ सेम होते, याच्यात फक्त कोइफिशियंट ऑफ एक्सचा रेशिओ आणि कोइफिशियंट ऑफ वायचा रेशिओ सेम आहे. याच्यात फक्त कोइफिशियंट ऑफ एक्सचा रेशिओ आणि कोइफिशियंट ऑफ वायचा रेशिओ सेम आहे. तर ह्या केसमध्ये अशी जर तुमची कंडिशन आली की रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट्स ऑफ वाय बट नॉट इक्वल टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म, तर तेव्हा तुम्ही लगेच तुम्हाला समजून जायला पाहिजे की द ग्राफ विल बी द ग्राफ ऑफ द टू इक्वेशंस will be parallel to each other, will be parallel to each other. या केसमध्ये काय असतील, ते ग्राफ काय असतील, पॅरलल असतील एक दुसऱ्यांना. तर बघा आणि पॅरलल आहे तर आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन नेवर मीट इच अदर. पॅरलल लाईन्स भेटतात का एक दुसऱ्याला, इंटरसेक्ट करतात का, नाही. तर मग ह्या केसमध्ये सोल्युशन काय असेल, नो सोल्युशन. याचं नो सोल्युशन. खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टी तुम्ही थोडं लक्षात ठेवा. म्हणून तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर झाली तर तुमचे व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स, कशाही टाईपचं क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये येऊ द्या, तुम्ही खूप इझिली सॉल्व करू शकता. तर परत या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. जो प्रॉब्लेम सेट 1.2 जर तुम्ही सॉल्व केला नसणार तर तो सुद्धा तुम्ही सॉल्व करा. काहीही तुम्हाला डाऊट्स असतील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या मॅक्झिमम डाऊट्स सॉल्व करण्याचा आणि तुमचे मॅक्झिमम कन्सेप्ट्स क्लिअर करण्याचा.